उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज हिंगोलीत आहेत। आज दुसऱ्या श्रावणी सोमवार निमित्तानं शिवसेना आमदार संतोष बांगर यांची हिंगोलीत मोठी कावड यात्रा निघतीये। याच अनुषंगानं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हिंगोलीत असतील। संध्याकाळी 5 वाजता हिंगोलीच्या गांधी चौकात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची सभा होईल। या सभास्थळावरून आढावा घेतला आपले प्रतिनिधी गजानन वाणी यांनी। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज हिंगोली जिल्हा दौऱ्यावरती आहेत आणि जे शिवसेना आमदार संतोष बांगर यांच्या हिंगोलीमध्ये एक कावड यात्रा असणार आहे आणि त्या अनुषंगाने हिंगोलीमध्ये आज एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा होणार आहे। बघू शकता की ज्या गांधी चौकामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा होणार आहे त्या ठिकाणी मी सध्या बघू शकतो की कालपासून जायची जय्यत तयारी एकनाथ शिंदे यांच्या सभेची या ठिकाणी चालू होती, मात्र संपूर्ण तयारी आता अंतिम टप्प्यात आलेली आहे आणि या ठिकाणाहून जे आहे ते एकनाथ शिंदे आज 5 वाजता या ठिकाणी बोलणार आहेत। आपण बघितलं असेल की मराठवाड्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची म्हणजे कावड यात्रा आमदार संतोष बांगर यांची कावड यात्रा निघत असते आणि ती कावड यात्रा श्रावण महिन्याच्या दुसऱ्या श्रावण सोमवारची ही कावड यात्रा आहे आणि यामुळे आज संतोष बांगर यांच्या कावड यात्रेमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहभागी असणार आहेत। एकनाथ शिंदे यांच्यासोबत अनेक जे शिवसेनेचे नेते या यात्रेमध्ये सहभागी असणार आहेत। या ठिकाणी बघू शकता की ठिकठिकाणी जे आहे ते अशी जय्यत तयारी या ठिकाणी करण्यात आलेली आहे। ज्या महत्त्वाच्या जे शहरातील चौक आहेत त्या चौकामध्ये या ठिकाणी बॅनरबाजी करण्यात आलेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जवळपास 11च्या दरम्यान कळंबरीतून जे आहे ते संतोष बांगर यांची कावड यात्रेला सुरुवात होणार आहे आणि संध्याकाळी जवळपास 4:30च्या दरम्यान या ठिकाणी हिंगोली शहरामध्ये ही कावड यात्रा येणार आहे आणि त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे संतोष बांगर यांच्या कावड यात्रेमध्ये सहभागी होणार आहेत। या ठिकाणी 5 वाजता जे आहे ते एकनाथ शिंदे यांची या ठिकाणी सभा होणार आहे। नेमकं आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती एकनाथ शिंदे यांची आज या ठिकाणी सभा असणार आहे आणि यामुळे नेमकं एकनाथ शिंदे काय बोलणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागल्याचं पाहायला मिळते। कॅमेरामन राजेश सोबत गजानन वाणी, लोकशाही मराठी, हिंगोली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।